नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं खूप खूप स्वागत आहे जी के अकॅडमी महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आपण पोलीस भरतीसाठी सराव प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. ते अतिसंभाव्य प्रश्नसंच आहे पोलीस भरतीसाठी. जी पोलीस भरती करतात त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. यात आपण 30 प्रश्न कव्हर केलेले आहेत. ते प्रश्न तुम्हाला पाठच झाले पाहिजे. चला तर मग सुरू करूया. प्रश्न पहिला, महाराष्ट्रातील लिंग गुणोत्तर कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी आहे? प्रश्न पहिला, महाराष्ट्रातील लिंग गुणोत्तर कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बीड. प्रश्न दुसरा, आपणहून सहलीला जाण्याची तयारी दाखवली या वाक्यात ठळक सर्वनामाचा प्रकार सांगा. तर याचं उत्तर आहे मित्रांनो आत्मवाचक सर्वनाम. प्रश्न तिसरा, खालीलपैकी कोणत्या राज्याने ब्लू मॉर्गन या फुलपाखराला राज्य फुलपाखराचा दर्जा दिला आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो महाराष्ट्र. प्रश्न चौथा, मध्यम तापमानावर खालीलपैकी कोणते संयुग तापविले असता ऑक्सिजन बाहेर टाकला जातो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो मर्क्युरिक ऑक्साईड. प्रश्न पाचवा, तापमानात 1 सेल्सिअसने वाढ झाल्यास ध्वनीचा हवेतील वेग डॅश इतका होतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो 6 मीटर. 3 नंबर. प्रश्न 6वा, ग्रामीण भागात शहरी सुखसोयीचे प्रावधान ही संकल्पना कोणी मांडली? ग्रामीण भागात शहरी सुखसोयीचे प्रावधान ही संकल्पना कोणी मांडली? तर त्याचं उत्तर आहे डॉक्टर APJ अब्दुल कलाम. प्रश्न 7वा, दुसऱ्या महायुद्धानंतर कोणत्या दोन महासत्तांमध्ये शीतयुद्ध सुरू झाले? दुसऱ्या महायुद्धानंतर कोणत्या 2 महासत्तांमध्ये युद्ध सुरू झाले? तर याचं उत्तर आहे अमेरिका रशिया. प्रश्न 8वा, भारतीय मुळाच्या कोणत्या व्यक्तीस गुगलने अँड्रॉइड शाखेच्या प्रमुखपदी नियुक्त केले? भारतीय मुळाच्या कोणत्या व्यक्तीस गुगलने अँड्रॉइड शाखेच्या प्रमुखपदी नियुक्त केले आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सुंदर पिचाई. प्रश्न 9वा, पासून या आरोग्यासाठी देशात डॅश यापासून आरोग्य सेवेसाठी देशात समाज विकास गटात प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थापना झाली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो 1958. प्रश्न 10वा, भारतातील सार्वजनिक आरोग्य कार्यक्रमापैकी सर्वात मोठा आरोग्यविषयक कार्यक्रम कोणता आहे? भारतातील सार्वजनिक आरोग्य कार्यक्रमापैकी सर्वात मोठा आरोग्यविषयक कार्यक्रम कोणता आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम. प्रश्न 11वा, माहिती अधिकार अधिनियम कायदा करणारे पहिले राज्य कोणते आहे? माहिती अधिकार अधिनियम कायदा करणारे पहिले राज्य कोणते आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो महाराष्ट्र. प्रश्न 12वा, ऊसतोड कामगाराचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याची ओळख आहे? ऊसतोड कामगाराचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याची ओळख आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बीड. प्रश्न 13वा, भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक कोणते आहे? भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक कोणते आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो इंदिरा पॉइंट. प्रश्न 14, पोलावरम हा बहुचर्चित प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? पोलावरम हा बहुचर्चित प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो गोदावरी. प्रश्न 15वा, देवापुढे सतत जळणारा दिवा या शब्द समूहासाठी दिलेला योग्य शब्द निवडा. तर याचं उत्तर मित्रांनो निरंजन. प्रश्न 16वा, भारतात CAA कायदा कधी लागू करण्यात आला? भारतात CAA कायदा कधी लागू करण्यात आला? तर याचं उत्तर मित्रांनो 10 जानेवारी 2020.
प्रश्न 17 विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील HK फिरोदिया विज्ञान रन पुरस्कार कोणाला जाहीर झाला? विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील HK फिरोदिया विज्ञान रन पुरस्कार कोणाला जाहीर झाला? तर याचं उत्तर आहे K. प्रश्न 18 अटल बांधकाम कामगार आवास योजनेचे घोषवाक्य काय आहे? अटल बांधकाम कामगार आवास योजनेचे घोषवाक्य काय आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सन्मान कष्टाचा आनंद उदयाचा. प्रश्न 19 18 वर्षीय बिल्ली एलिसला जानेवारी 2020 मध्ये किती ग्रॅमी पुरस्कार देण्यात आला? 18 वर्षीय बिल्ली एलिसला जानेवारी 2020 मध्ये किती ग्रॅमी पुरस्कार देण्यात आले? तर याचं उत्तर आहे मित्रांनो 5. प्रश्न 20 नुकतेच सुनीता चंद्रा यांचे निधन झाले ते कोणत्या खेळाशी संबंध होते? तर याचं उत्तर मित्रांनो हॉकी. प्रश्न 21 सन 2022ची 22वी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा कोणत्या शहरात व कोणत्या देशात आयोजित केली जाणार आहे? सन 2022ची 22वी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा कोणत्या शहरात व कोणत्या देशात आयोजित केली जाणार आहे? तर याचं उत्तर मित्रांनो बर्मिंघम इंग्लंड. प्रश्न 22 पानिपत हे स्थळ खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? पानिपत हे स्थळ खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो हरियाणा. प्रश्न 23 सौराष्ट्र व अरुणाचल प्रदेश यातील स्थानिक वेळेत किती तासाचा फरक आहे? सौराष्ट्र व अरुणाचल प्रदेश यातील स्थानिक वेळेत किती तासाचा फरक आहे? तर याचं उत्तर 2 तास. प्रश्न 24 खालीलपैकी कोणत्या राज्याला चीनची सीमा स्पर्श करत नाही? खालीलपैकी कोणत्या राज्याला चीनची सीमा स्पर्श करत नाही? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बिहार. प्रश्न 25 भारतातील पहिले जलविद्युत केंद्र शिवसमुद्र खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो कावेरी नदी. प्रश्न 26 महाराष्ट्रातील भरतपूर म्हणून खालीलपैकी कोणते अभयारण्य ओळखले जाते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो नादर मधमेश्वर. प्रश्न 27 भारतातील खालीलपैकी कोणते राज्य प्रथम कावर्णमुक्त झालेले आहे? भारतातील खालीलपैकी कोणते राज्य प्रथम कावर्णमुक्त राज्य झालेले आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो हिमाचल प्रदेश. प्रश्न 28 पाश्चात्य शिक्षण व संस्कृतीच्या अभ्यासासाठी इंडियन अकादमी ही संस्था कोणी स्थापन केली होती? पाश्चात्य शिक्षण व संस्कृतीच्या अभ्यासासाठी इंडियन अकादमी ही संस्था कोणी स्थापन केली होती? तर याचं उत्तर आहे मित्रांनो स्वामी दयानंद सरस्वती. प्रश्न 29 उखळ पांढरी होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता होईल? उखळ पांढरे होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता होईल? तर याचं उत्तर मित्रांनो वैभव प्राप्त होणे. आणि शेवटचा प्रश्न जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले होते? तर याचं उत्तर तुम्हाला कमेंट करून सांगायचं मित्रांनो. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. असेच व्हिडिओ नवीन तुम्हाला या चॅनलवरती भेटून जातील. धन्यवाद.